मिळून या शेतकऱ्याला फक्त 2 रुपये 30 पैसे मिळाले। यामुळे या शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होतोय। वाडा तालुक्यामधल्या सिल्लोत्तर इथे मधुकर बाबूराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावरती 11 एकर जागा आहे। नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून 2 रुपये 30 पैसे जमा झाले। प्रधानमंत्री फसल योजनेमधून हे पैसे जमा झाल्याचा मेसेज मधुकर पाटील यांना आल्याच्या नंतर रक्कम बघूनच त्यांना धक्का बसलाय। पावसामुळे राज्यामधल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत असताना शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची अपेक्षा केली जाते आणि अशामध्येच 2.5 रुपयांची मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना देखील या कुटुंबानं व्यक्त केली आहे। सर आम्हाला ना 31 तारखेला एक मेसेज आला मला का ते 2 रुपये 30 पैसे मला मिळालं, म्हणजे ते माझ्या बँकेत। तर ते फार कमी पैसे येते ना, ते काय आम्ही काय करायचं दिलं, म्हणजे काय पैसे दिलं ते मला काही माहीत नाही मला, पण पंतप्रधान विमा योजना आहे ना त्याचं ते पैसे मिळाले मला ना। आमची फार नुकसान झाले, म्हणजे भाताचं भात हे सगळं खराब झाले बघा। हे काय नाही, यात काय आहे काय यात सर? संपूर्ण भात शेती ही कामातून गेली आहे। सगळ्या भात शेतीला रुजू आलेले, लोकांनी कापले आणि आता पण शेतामध्ये पाणी आहे, जमीन कापता येत नाही आणि पाऊस चालूच आहे। तेव्हा ही सरकार आम्हाला जी मदत देतो ही अतिशय तुटपुंजी आहे। अशी जर मदत दिली शेतकऱ्यांना तर शेतकऱ्याला कसं व्हायचं? कारण ह्या शेतीवर आमचा संपूर्ण उदरनिर्वाह चालू आहे। आमच्याकडे नोकरीला एक पण माणूस नाही, आम्ही फक्त शेती